क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर प्रभाग 26 मध्ये चेंबरची दयनीय अवस्था, अपघाताचा धोका वाढला, मनपा प्रशासनावर नागरिकांचा संताप। सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या सांडपाणी चेंबरची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून यामुळे मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आशीर्वाद नगर, माडा कॉलनी, पाटील पार्क परिसरातील अनेक चेंबर खराब अवस्थेत असून या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। विशेषतः आशीर्वाद नगर ते चुंचाळेगाव या मार्गावर सुमारे 5 ते 6 फूट खोल असलेले चेंबर अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे। या मार्गावरून रात्रीच्या वेळी वाहनांची तसेच पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते। अशा परिस्थितीत चेंबर उघडे किंवा खराब अवस्थेत असल्यामुळे कधीही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच रेगली या बिल्डिंग शेजारी मुख्य रस्त्यावर असलेल्या चेंबरचा ढापा पूर्णपणे फुटलेला असून त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा वाहन चालकांना अचानक ब्रेक मारावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झालाय। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की प्रभाग क्रमांक 26 मध्ये अनेक ठिकाणी चेंबर धोकादायक अवस्थेत आहेत, मात्र संबंधित विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू आहे। महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तात्काळ या समस्येची दखल घेऊन खराब झालेले चेंबर दुरुस्त करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। अन्यथा या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा संदीप तांबे यांनी दिलाय। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या धोकादायक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। कसाचा झिंडोरा पिटल्या गेला, खूप करोडो रुपयाचे कामं केले गेले असं सांगितलं जातंय, परंतु या ठिकाणी हा चेंबर गेल्या 3 ते 4 वेळेस या कुठला तरी प्रकारचा दर्जाहीन ढापा या ठिकाणी आणून टाकताय, तो तुटून जातो। याची परिस्थिती तुम्ही बघू शकता। या ठिकाणी कित्येक मोटरसायकलींचे अपघात झाले आणि याच्यावरती लोखंडी पत्रा किती मोठा आहे तो तुम्ही एकदा दाखवू शकता पत्रकार साहेब। यात कित्येक मोटरसायकली पडल्या आहे, कित्येक लोकांचे टायर फुटले, कित्येक जणांना विजा झाला आहे, परंतु या ठिकाणून लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे काही जवळचे लोक खूप वेळ चक्रा मारत असतात। त्यांच्या लक्षात येत नसेल माझ्या अंदाजे, कारण निवडणुका झाल्यामुळं त्यांचं काम झालेलं आहे। गेल्या 9 वर्षात जे घडलं तसंच परत बेचे पाडे चालू झालेले। अतिशय बिकट परिस्थिती। यात जर कोणाचा अपघात झाला तर एखाद्या गरीबाला आपल्या जीवितास मुकावं लागू शकतं किंवा अपंगत्व येऊ शकतं। कमीत कमी एवढी काळजी तरी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनानं घ्यावी, एक माणुसकी या नाते।